ही पोरांना झुळी बांधल्या इथं. ही शेड आहे गुरांचा बघा तिथं. ते हौद आहे बघा. बघा हे दिसते का तुम्हाला इथं? हे घर का इथं पाईप आहे का नाही? इथं तार होती बघा, तार. ती वरच्या खुट्या दिसतात बघा दोन, त्या भिंतीला तिथनं अशा तारा सोडल्या होत्या बरं का. आणि मग ती पत्र उडू नये म्हणून, आणि ते त्यानं येऊन त्या ताराला धरलं बघा, आणि त्याला करंट लागलेला. आणि त्यानं वारला ना, त्या दिवशी होता बघा रविवार. रविवार मग सकाळी सुट्टी होती ना त्याला शाळेला. मग त्याच्यामुळं त्यानं मग सकाळी जेवण ती केला. आम्हाला रानात घेऊन आला जेवायला. 2 वाजता जेवायला घेऊन आला. मग मी म्हटलं त्याला की बाबा, आणि आमच्या रानात तिथं वांगी होती लावलेली ना पावसाच्या दिवसात. मग वांगी होती लावलेली, मग गवत भरपूर आलं होतं. त्याच्यामुळं आम्ही काय केलं तर खुरपायला लागलं होतं 2 जण ना. मग त्याला काय म्हटलं मी, ह्यांनी म्हटलं की आता आज आम्ही खुरपायला लागलो, बाया तर भेटत नाही त्या. मग तुम्ही असं करा 2 जण की गुरं सोडा. त्यावेळेस गुरं बी भरपूर होती ना, 4-5 गायी होत्या, शेळ्या होत्या 8-9. मग त्यानं काय म्हणलं, मग त्याचे पप्पा म्हणले की एवढं गुरं सोडा, 4 वाजता पावसाचा दिवस आहे ते, आणि मग थोडं थोडं खाऊन घेतील गुरं म्हणून. 4 वाजता सोडल्यानंतर आम्हाला यायला आज उशीर होत आहे. मग पप्पांना त्यांना काय होय नाही म्हणत नव्हता ना त्यानं. मग माझ्यापाशी आला, त्यानं 10वीला होता ना. म्हणलं आई मला लय अभ्यास करायचा आहे बघ म्हणला, मी काय गुरं सोडत नसतो बघ म्हणला. मग मी म्हणलं बरं बाबा राहू दे, नुसतं पप्पांना होय म्हणतो. बरं म्हणलं. मग गेलं. मग मग तिथं आम्ही जेवलो होती. मग जेवताना मग पावसाचा थोडा सडाका आला. मग आता असं बी सडाका आलाय म्हणल्यानंतर मग म्हणलं आता गवतावर पाणी झाले. म्हणलं राहू दे म्हणलं, ह्यांना खुरपायचं, आपण जाऊया म्हणलं घरीच, कारण त्याचा बी 10वीचा अभ्यास होता ना. मग त्याचा बी 10वीचा अभ्यास असल्यामुळं त्यानं मला सतत काम सांगितले. म्हणणार आहे माझी 10वी आहे, गुरांचं मला होत नाही, कारण त्यानंच धारा ते काढायचा, घालायला जायचा. मग मी म्हणलं बरं असू दे, आम्ही येतो, तुझा अभ्यास करत बस, माझ्या पप्पांना घेऊन येते म्हटलं. बरं म्हणलं त्यानं. मग पाऊस पडला थोडाशी, आम्ही जे वस्तू पावसाचा शितोडा पडला त्याच्यामुळे गवतावर पाणी झालं. त्याच्यामुळे मग मी म्हणलं नको आता खुरपायला, आपण जाऊया म्हणलं घरी. मग घरी आला होता, त्यांनी गुरं सोडली होती. मग घरी असतो आम्हाला 4-4:30 वाजले. मग त्यांनी गुरं सोडून गेली होती. मग आम्ही काय केलं, तसंच आलो. हातपाय पण धुतले नाही, ते काहीच नाही, पोरांचा अभ्यास आहे म्हणून आम्ही काय केलं, तसंच गुरांकडे गेलो 2च्या 2. गेलो. मग ह्यांनी म्हणले पाऊस आता लयच येतोय म्हणले, चिवळा, त्याला चिवळा म्हणत होते त्यांनी. मग मला जर्किन आणून दे म्हटले. मग त्यानं आला सरसर पळत, पावसात चालूच होता बारीक केसावनी. मग त्या पावसात पळत आला घरी, पळत आला. आणि त्यानं स्वतः जर्किन नाही घातलं बरं का, आणि स्वतः गाडीवर त्यांना जर्किन घेऊन आला. पावसात भिजत त्यांना जर्किन घेऊन आला गाडीवर. त्या दिवशीच मरायचं, त्या दिवशीच झालं. मग अजून झालं, त्यांना जर्किन दिलं. ह्याने मला जावं आता घरी, अभ्यास करत बसा, जावं. मग केसावनी पाऊस येत होता जरा, मग जरा बंद झाला. मला बी थंडी वाजत होती. मी तर त्याला म्हणलंच नव्हतं मला काय आणून दे म्हणून, पण पावसात भिजल्यामुळे मला पण अशी थंडी वाजायला लागल्यामुळे मला पण त्यानं दुसरं जर्किन आणायसाठी अजून गाडीवर आला, देऊन गेला. मला आई तुला थंडी वाजत असेल तुला पण, तर मला माझ्या लक्षातच नाही की तुला आणून द्यायचं.
मी म्हणलं तू कशाला हेलपाट घालत बसलाय आता, अभ्यास करायचं सोडून. राहू दे सोड, मी भिजले असं. मी घरी गेल्यावर कपडे बदलायचे साहित्य की मग आपण भिजलोय आम्ही, राहू दे म्हटलं. नाही मला थंडी वाजते, मला भिजल्यावर घालाय ओली का असं नाही ते कपडे पण नुसतं घाल, म्हणजे थंड वाजायची कमी होते तुझी. बरं म्हणलं जावं आता तुम्ही दोघंचे दोघं. मग मग दिदीला लावलं घरला आणि त्याला बी लावलं गाडीवर बसून. मग आम्ही आलो, संध्याकाळी आलो. मग तवर त्यानं काय केलं, आम्ही ते जहारचं पाणी असतं ना, ती 5 रुपये टाकून एक घागर भेटते बघा, सगळ्यांच्या गावोगाव आहे ते. मग ह्यानं गावात गेलं आणि मग 5 रुपयाचं 15 लिटरचं कॅन्ड आहे होतं आमचं दुधाचं. मग त्यानं ते भरून आणलं. मग त्यानं 2 मॅगीच्या पुड्या पण आणल्या, दोघाला 2 बहीण भावंडाला. मग झालं म्हणलं, मग मॅगी करायची तर नाही केली. मग मी आले की जेवण बनवलं, सगळं गुरं ती बांधून सगळं आवरावरी करून जेवण बनवलं. जेवलो आम्ही. मग जेवलं. मग मॅगी करायची तर म्हणलं नको आहे, म्हणला मॅगी करू नको, उद्या सकाळ शाळा जाताना तू कर मॅगी. कारण सकाळपासून सोमवार होता ना त्याला, मग शाळा जाताना सकाळ डब्याची गडबड होते. घरी खायला मॅगी कर आणि डब्याला मग चपात्या भाजी कर म्हणलं. मी म्हणलं बरं असू मॅगी सकाळ सकाळ करूया. मला माहितीच नव्हतं की त्यानं सकाळपर्यंत राहणारच नाही म्हणून. मला जर माहिती असतं तरी मी त्यानं आणलेली मॅगी त्या दिवशीच करून खाऊ घातली असती. ती मॅगी तशीच पडली. त्यानं मग संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि मित्राला फोनवर बोलायसाठी आला आणि त्याला करंट लागला आणि तो वारला लगेच. 10 वाजता तर दवाखान्यातनं माघारी आणलं त्याला. रविवारी त्यानं इतकं सहकार्य केलं त्याला. आणि विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का, जेवायला लागलो आम्ही. जेवताना म्हणलं आई मला आता नको, म्हणलं हे भात जेवण बास, म्हणलं मला एवढं हे राहिलेलं धर, म्हणलं तुला माझ्या ताटातलं जेवायचं. आणि मग त्यानंच ताटं पण आम्हाला कधीच त्यानं स्वतःहून तांब्यासुद्धा भरून घेत नव्हता. स्वतःहून कधी दिदीलाच तांब्यात भरून मागायचं, पाणी मागायचं, असं स्वतःहून पाणी घेत नव्हता. आणि त्या दिवशी त्यानं सगळ्यांना पाणी दिलं, स्वतःहून तांब्या भरून सगळ्यांना पाणी घेतलं. आणि भाकरीचं टोपलं घरात नेलं, भाजीचं घरात नेलं. आणि मग मी पसारा गॅस ती वर टोस्टर करतो त्यानं ताटं पण तयार केली आमच्या चौघांची. मी म्हणलं आज बापू कसं काय तू ताटं बनवले ते रे? नाही म्हणलं आहे गडबडीनं जेवायचं, म्हणलं मला अभ्यास करायचा आहे म्हणून मी ताटं बनवले ती. म्हणलं इतक्या गडबडीनं सगळं केलं की जेवलं त्याचा मृत्यूच झाला. जेवलं इतकी गडबड होती त्याला. मी म्हणलं दररोज तू इतकी गडबड करत नाही ना, आज काय इतकी गडबड करायला लागलाय, काय इतकी गडबड करायला लागलाय जेवायची बी. आणि जेवल्यावर बी ना मग सगळ्यांना जेवायला वाढलं होती. मग मला बाकीचं सगळं आवरस्तोर करोस्तोर जेवायला बसायला थोडा उशीर झाला ना. आणि मग मला जेवायला बसले मी. मग उशिरा बसल्यामुळे मला टायमिंग लागला तर ह्यानं मला आई तुला काय घ्यायचं ते घे, मी पटापटा पसारा ठेवतो म्हणला बाहेर. मी म्हणलं राहू दे बापू राहू दे, माझी मी पसारा ठेवतो, कशाला तू आवरायला लागलाय? नाही मला ठेवतो, धर दे ही घेतो ती घेतो, मग मी ही घेतो असं म्हणून त्यानं पटापटा पसारा. कारण तू बी आई पावसात भिजल्यामुळे तुला बी थंडी वाजायला लागली ना, तुला बी त्रास व्हायला. राहू दे म्हणला, मी पण आवडतो दिदी पण आवडतो. त्या दिवशी इतकं त्याने सगळी फास्ट प्रोसेस केली ना की वाटलंच नाही की त्याचा मृत्यू त्याला बोलवायला लागला एवढं सगळं करून. आणि मग मी जेवायचं झालं आणि मग माझं ती पसारा आवरला, झाडून काढलं, जेवलेलं झाडून काढलं. तवर त्याला कुठल्या तर मित्राचा फोन आला आणि त्यानं बाहेर आला इथं. मग मी सगळं आवरलं. मग आम्हाला सगळ्यांना हातरून टाकले. मग चल म्हणलं बाप्पा झोपायला, आता आभाळ भरले, म्हणलं पाऊस येईल आता, चल तू घरात. होय म्हणलं.
तसंच मित्राला बोलत इकडं आला. मी तिकडल्या पायऱ्यापर्यंत जास्तो तर त्याचा आवाज यायला लागला, ये की गाय म्हणून. एवढा हाका मारत होता लेकरू माझं, पण मी नाही त्याला वाचवू शकले. आई ये की ग. मला तिथं हाक ऐकू आली त्याची. आणि मी तिथनं पळतच आली पायऱ्यावरनं. काय झालं पप्पू म्हणत त्याला आली मी पळत. तर बघते तर त्याला करंट लागलेला. मला वरडायचं सुद्धा कळत नव्हतं. माझी अवस्था लईच बेकार झाली होती त्या टायमात. माझा एकुलता एक मुलगा 17 वर्षाचा, त्याची ही अवस्था पाहून माझी लई बिकट परिस्थिती झाली होती. असं माझ्या ह्या रविवारचा असा दिवस होता बघा, त्याचा इतका गडबडीचा. चला तर मग बाय बघ.